पण माझ्याबरोबर काम करणाऱ्या माणसांची संख्या काही कमी नाहीये। ते सगळे कोल्हापूरला असतात। आणखीन काहीतरी भयंकर होण्यापेक्षा ही कीड कुठपर्यंत पोचली आहे हे लवकरात लवकर मला शोधून काढायला हवं आणि त्यासाठीच कोल्हापूरला जाणं भाग आहे। तारा, प्रशांत तुमच्याशी जे काही वागला ते चुकीचंच होतं, त्याबद्दल मी माफी मागतो। पण त्या गुन्हेगारांना सोडणार नाही, जन्माची अद्दल घडवीन, तडफडवून तडफडवून मारीन, हा माझा शब्द आहे। काका, तुमच्या हाताला हे कधी लागलं? प्रशांतला मग अशी मारताना मला वाटतं लागलं असेल ते, पण हे काही महत्वाचं नाहीये। त्या प्रशांतला मला नीट मारता आलं नाही, त्याचा मला जास्त त्रास होतोय। एवढं आपण तरी काय करणार? शेवटी आपण कायद्याने वागणारी माणसं, गुन्हेगाराला पोलिसांच्या हवाली करण्याशिवाय दुसरं आपण काय करू शकतो? पण आता मात्र माझ्या अस्तनीत आणखीन असे किती निखारे आहेत ते मात्र मला शोधायलाच हवं, आणि त्याकरता कोल्हापुरात जाणं महत्वाचं आहे। कारण तिथलं जाळं पिंजून काढेपर्यंत किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही। मी अंबाबाईंकडे प्रार्थना करीन की श्रेयसला या संकटातून लवकरात लवकर सोडव, आणि तो नक्की बरा होईल, मला खात्री आहे। आणि तुम्ही देखील काळजी घ्या सगळ्यांनी। येतो। काका, तुम्ही कितीही साळसूतपणाचा आव आणलात तरी मी एक ना एक दिवस हे सिद्ध करून दाखवीन। या सगळ्या मागे तुम्हीच आहात, हा ताराचा वायदा आहे। श्रेयसवर हल्ला तुम्हीच केलात ना?
तुम्हीच त्याला मारण्याचा प्रयत्न केलात ना? आज श्रेयस हॉस्पिटलमध्ये आहे तो तुमच्यामुळे. शेवटी तुम्ही तुमचं म्हणणं खरं करून दाखवलं. तुम्ही कितीही म्हणालात तरी तुमच्या हातावरची जखम ही प्रशांतला मारलेल्याची नाहीये. कारण ही जखम मी हॉस्पिटलमध्ये असतानाच पाहिली होती. तुम्ही माझ्याशी खोटं बोलू नका. काय चाललंय? श्रेयस 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 काय चाललंय? श्रेयस श्रेयस कोण लागतो तो तुमचा? आजपर्यंत इतक्या गोष्टी केल्या, तुमचे माझे कित्येक नातेवाईक मेलेत, पण तेव्हा तुम्ही साधा एक प्रश्न देखील मला विचारला नाही. मग आत्ताच श्रेयस बद्दल हा पुळका का? कशासाठी? असं काही आहे का जे मला माहित नाही? तुमच्या भावाचा मुलगा गेल्या 30 वर्षात त्याला एकदाही पाहिलं नाही, त्याच्याबद्दल काय एवढं? मी आता गावाला चाललोय. हे प्रकरण शांत होईपर्यंत तिथेच थांबेन. तोपर्यंत हे नीट हँडल करा. श्रेयसवर हल्ला कोणी केला यापेक्षा तारा त्याच्याबरोबर पूजेला बसली नाही म्हणून त्याच्या जीवावर बेतलं हे लोकांना ओरडून सांगा. म्हणजे सगळ्यांचंच लक्ष विचलित होईल आणि पुन्हा आमच्यावर आवाज चढवायचा नाही. लक्षात राहील.